पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत शहराच्या विकास नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। एकीकृत विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार विकास परवानगी देताना येणाऱ्या सुविधा क्षेत्राबाबत हा बदल करण्यात आलाय। स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। आता 10,000 चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी विकास परवानगी देताना संबंधित सुविधा क्षेत्र सोडवण्याऐवजी प्रलंबित ASRच्या दराच्या 100% अधिमूल्यांची आकारणी करण्याची तरतूद करण्यात येणार आहे। विशेष म्हणजे या माध्यमातून जमा होणाऱ्या रकमेसाठी महापालिकेत स्वतंत्र सुविधा क्षेत्र अधिमूल्य लेखाशीर्ष तयार करण्यात येणार आहे। या निधीचा वापर केवळ भूसंपादन किंवा खासगी वाटाघाटीद्वारे जमीन खरेदीसाठीच केला जाणार आहे। यामुळे महापालिका भूसंपादनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध होऊन शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केलाय। हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी महापालिका सभेपुढे सादर करण्यात येणार आहे। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड।